इचलकरंजीत गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहेत। यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेनं शहरात उघड्यावर होणाऱ्या मांसाहार पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला समितीची बैठक झाली। या बैठकीत आयुक्त पाटील यांनी नोंदणीकृत 865 व्यवसायधारकांनाच व्यवसाय करता येईल असं सांगितलंय। फेरीवाल्यांनी पट्टे आखून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा, निश्चित केलेल्या जागेच्या बाहेर व्यवसाय केल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय। महापुरुषांच्या पुतळ्यांच्या 100 मीटर परिसरात कोणताही व्यवसाय करता येणार नाही। प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी असेल। मांसाहार पदार्थांसह इतर खाद्यपदार्थांची विक्री करताना व्यावसायिकांनी स्वच्छतेचे नियम पाळणं बंधनकारक आहे। प्रशासनानं दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं आयुक्त पाटील यांनी या बैठकीत सांगितलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा देसाई, उपायुक्त विजय राजापुरे आणि फेरीवाले समितीचे पदाधिकारी उपस्थित होते।